नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता, तर दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं। महायुतीमधील अनेक दिग्गजांचा पराभव झाला। लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीमधील काही नेत्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षात प्रवेश केला आहे। काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का दिला होता। राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्यानी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला, तर त्यानंतर आता पवारांनी आणखी एका पक्षाला मोठा धक्का दिला आहे। सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार गटात प्रवेश केला आहे। शरद पवारांनी सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का दिला आहे। रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे। पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला। हा रयत क्रांतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे। भानुदास शिंदे हे गेल्या 25 वर्षापासून शेतकरी चळवळीत काम करत असून ऊस आंदोलन, दूध आंदोलन, कर्जमुक्त आंदोलन अशा विविध आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग आहे। तसेच ऊस दर नियंत्रण मंडळ सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं आहे। दरम्यान त्यापूर्वी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का दिला आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्यानी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला। दुर्यानी यांच्या प्रवेशापूर्वी पिंपरी चिंचवडमधील काही राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी देखील शरद पवार गटात प्रवेश केला होता। त्यानंतर आता शरद पवार यांनी सदाभाऊ खोत यांना धक्का दिला आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूया पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।